नमस्कार मित्रांनो, आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बघा. पात्र महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन. काय आहे बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मिळणार आहेत 15,000 रुपये प्रत्येक महिलेला. तुम्ही जर अर्ज करणार असाल तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी पैसे मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. काय आहे बातमी, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन सुद्धा प्रेस करायला विसरू नका. चला सुरू करूया. महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे आणि त्यांना समाजात समान संधी देणे ही आजच्या काळाची गरज बनलेली आहे. याच उद्देशाने केंद्र सरकारने नुकतीच PM विश्वकर्मा योजना सुरू केली आहे. ही योजना महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण संधी देणारी ठरणार आहे. PM विश्वकर्मा योजना ही केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक आहे. योजनांचा मुख्य उद्देश महिलांना सक्षम करणे आणि त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देणे हा आहे. विशेषतः ग्रामीण भागातील आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या महिलांना या योजनेच्या माध्यमातून मदत केली जाणार आहे. महाराष्ट्रासह देशभरातील विविध राज्यांमध्ये या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली असून याची व्यापक चर्चा होत आहे. या योजनेअंतर्गत महिलांना अनेक लाभ मिळणार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योजनेतून महिलांना मोफत शिलाई मशीन दिले जाणार आहे. हे शिलाई मशीन महिलांना स्वयंरोजगाराची संधी देईल. घरबसल्या उत्पन्न मिळवण्याची संधी महिलांना मिळणार असल्याने ते आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊ शकतील. शिवाय या योजनेतून महिलांना 15,000 रुपयांचे आर्थिक अनुदानही दिले जाणार आहे. हे अनुदान महिलांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा त्यांच्या कौशल्यांचा विकास करण्यासाठी मदत करेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही निकष ठरवण्यात आलेले आहेत. वयाची मर्यादा असेल 20 ते 40 वर्षादरम्यान ठेवण्यात आलेली आहे. याचा अर्थ असा की या वयोगटातील महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात. तसेच ज्या महिलांच्या पतीचे किंवा वडिलांचे वार्षिक उत्पन्न 2,60,000 रुपयांच्या आत असेल त्या महिला या योजनेत सहभाग होऊ शकतात. या निकषांमुळे खरोखरच गरजू महिलांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचेल याची खात्री केली जाईल. या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवण्यात आलेली आहे. महिलांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करताना बायोमेट्रिक पद्धतीचा वापर केला जाणार आहे, ज्यामुळे प्रक्रिया अधिक सुरक्षित आणि पारदर्शक राहणार असेल. अर्ज करण्यासाठी फक्त 3 कागदपत्रांची आवश्यकता आहे. पहिलं म्हणजे पासबुक, दुसरं म्हणजे आधार कार्ड आणि पॅन कार्ड. आधार कार्डवर पतीचे नाव केअर ऑफ म्हणून असणे आवश्यक आहे. जर महिलेचा विवाह झाला नसेल तर तिच्या वडिलांचे नाव केअर ऑफ म्हणून असणे आवश्यक असणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर या योजनेसाठी अर्ज करून त्याचा फायदा नक्कीच घेऊ शकता.